दिल्ली एनसीआर भटक्या कुत्र्या संदर्भात जे आहे सुप्रीम कोर्टाने महत्वपूर्ण असा निर्णय दिलेला आहे। कुत्र्यांना जे आहे शेल्टर होम मध्ये न्या, त्यांना पुन्हा रस्त्यावर आणू नका असा निर्णय दिलेला आहे। हा निर्णय ठाणे शहरात सुद्धा लागू झाला पाहिजे का? ठाणेकरांचं काय मत आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। मॅडम, कसं बघता कोर्टाच्या या निर्णयाकडे? जे आहेत भटक्या श्वानांना, भटक्या कुत्र्यांना जे आहे शेल्टर होम मध्ये न्यावं, त्यांना पुन्हा रस्त्यावर आणू नका असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। हो, मला तरी हा निर्णय ॲज अ ॲडव्होकेट म्हणून योग्य वाटत आहे। कारण भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात अनेक समस्या आपल्या शहरांमध्ये, समाजामध्ये आहेत। उदाहरण जर सांगायचं झालं तर दुचाकी वाहन चालक जे असतात त्यांचा ऍक्सिडेंट होणं, त्यांना चावा घेणं, लहान मुलांना चावा घेणं, त्याच्यानंतर रात्रीच्या वेळेस जर महिला वगैरे असतील तर त्या कुत्र्यांमुळं बाहेर पडू शकत नाही। अशा बरेच समस्या आहेत ज्या कुत्र्यांमुळे होतात। आणि महत्वाचा एक मुद्दा फक्त इथे मला नमूद करावासा वाटतो की ह्या कुत्र्यांचं काही लसीकरण वगैरे नसतं, त्यामुळे अशा भटक्या कुत्र्यांमुळे रेबीज नावाचा जो आजार आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तो होण्याची दाट शक्यता असते। आपल्या महाराष्ट्रामध्ये जरी म्हटलं तरी पण रेबीजमुळे जी लोक मेलेली आहेत ती, आणि बरेच बातम्या वगैरे पण येत असतात। आता अलीकडेच एक काही महिन्यांपूर्वी बातमी ऐकली होती की घाबरून मुलाने सांगितलं नाही, कुत्रा चावला आणि त्यामुळे तो एकुलता एक मुलगा वारला त्या रेबीजमुळे। आणि रेबीजमुळे मॉर्टॅलिटी जो रेट आहे हा 100% आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर रेबीज तुम्हाला कुत्रा चावल्यामुळे झाला तर तुमचा मृत्यू हा 100% आहे। आपण कोविडला एवढं घाबरलो होतो, पण ह्या आजाराकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे। तो त्यामुळं जो हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की कुत्र्यांना शेल्टर होम मध्ये न्या, तिथे त्यांची काळजी घ्या, परत रस्त्यावर सोडू नका, हा अगदी योग्य निर्णय आहे आणि आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो। सर, कसं बघताय कोर्टाच्या निर्णयाकडे? भटक्या श्वानांना जे आहे शेल्टर होम मध्ये नेलं पाहिजे असं देखील सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला। नाही, बरोबर, मॅडमने आता सांगितल्याप्रमाणे मृत्यू होणं ही खूप चिंतेची बाब आहे। कारण की जर कुत्र्यांच्या बाबतीत म्हणजे ऑल ओव्हर जर भारतामध्ये बघितलं तर 2023च्या सर्वेनुसार 2 कोटी दोन कोटी लोकही मृत्युमुखी पडलेली फक्त प्राण्यांचा चावा झाल्यामुळे, आणि त्यामध्ये सुद्धा 92% हे फक्त कुत्रा चावल्यामुळे होतात। म्हणजे आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार जवळजवळ 36% लोक हे फक्त कुत्रा चावल्यामुळे भारतात मरतात। म्हणजे यांची संख्या आपण बघायला गेले तर 18 ते 20 हजारच्या घरात होते, तर 18 ते 20 हजार लोक जर दरवर्षी मरत असतील तर खूप मोठी संख्या आहे। तर ही चिंतेची बाब आहे, त्याच्यामुळे हा निर्णय योग्य आहे असं मला तरी वाटतं। सर, कसं बघता कोर्टाच्या निर्णयाकडे? जसं एका अडल्टवर जेव्हा हा हल्ला होतो तेव्हा ते कुठेतरी त्या गोष्टीला क्लिअर करू शकतात, पण जेव्हा लहान मुलांवर होतो, जसं मॅडमांनी सांगितलं की त्या मुलांनी घरी सांगितलं नाही, कळवलं नाही, तर एक भीती निर्माण होते लहान पोरांमध्ये, ते कळू देत नाही। आणि या गोष्टीचे इंजेक्शन, मेडिकेशन लवकरात लवकर झाल्यावरच त्याच्यावर काहीतरी उपचार आहे, तर हे कुठेतरी गरजेचं आहे करणं। ठाणे महापालिकेने हा निर्णय घेतला पाहिजे शेल्टर होम बनवण्याचा। नक्की। सर, कसं बघता कुठेतरी जे आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आता आलेला आहे समोर, आणि भटक्या श्वानांसंदर्भात जजमेंट देताना कोर्टाने सांगितलं की त्यांना शेल्टर होम मध्ये न्या, पुन्हा रस्त्यावर दिसून देऊ नका, रस्त्यावर आणू नका। ठाणे महानगरपालिकेने ह्या गोष्टीचा खूप पूर्णपणे विचार केला पाहिजे। कारण की जर एखादा कुत्रा कोणत्या एका लहान मुलाला किंवा कोणालाही, कोणत्या एका मोठ्या माणसाला सुद्धा जर चावा घेतो तर त्याला खूपच अडचण येते, खूप इंजेक्शन घ्यावे लागतात, खूप दवा उपचार करावा लागतो। पण ते जर थांबवलं आपण तर त्यासाठी आपण शेल्टर होम केलेच पाहिजे। आणि ठाणे महानगरपालिका आणि आपले शिंदे साहेब जे आहेत त्यांनी पण ह्याच्यामध्ये पूर्णपणे आपलं योगदान दिलं पाहिजे असं मला वाटतं। आणि हा जो निर्णय जो सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे तो अतिशय उत्तम निर्णय आहे। नक्कीच दिल्ली कोर्टाच्या निर्णयाचं सर्वत्र स्वागत होताना पाहायला मिळतंय। ठाणेकरांची सुद्धा हीच इच्छा आहे की ठाणे शहरात देखील अशा प्रकारचं शेल्टर होम असावं आणि कुठेतरी भटक्या श्वानांना, भटक्या कुत्र्यांना ह्या शेल्टर होम मध्ये नेण्यात यावं, जेणेकरून रस्त्यावर जे भटक्या श्वानांचा, भटक्या कुत्र्यांचा जो चावा होण्याची भीती असते ती कुठेतरी कमी होईल आणि सर्वसामान्य ठाणेकरांना यातून दिलासा मिळेल। त्यामुळे नक्कीच आता ठाणे महानगरपालिका दिल्ली कोर्टाच्या या निर्णयाकडे कशा प्रकारे पाहिल, ठाणे शहरात अशा प्रकारचं शेल्टर होम, विशेषतः विशेष कक्ष उभे केले जातील का, हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे। ठाण्याहून मी प्रेम मोरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे।